दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। प्रथमतः मार्गाचे अधिकारण दत्तात्रेय प्रभूंच्या श्री चरणी साष्टांग प्रणिपात करतो। गोपालकृष्ण महाराज यांच्याही चरणी विनम्र अभिवादन करतो। कैवल्यवासी गुरुमाता तपस्विनी भामाताईची अमृते यांच्या अंतःकरणामध्ये आठवण करतो। विद्यागुरुवर आदरणीय तळगाव निवासी बाबांना दंडवत प्रणाम। आदरणश्रद्धेय गुरुवरी तामसा निवासी दादांनाही दंडवत प्रणाम। त्याचप्रमाणे अमृत प्रवर्तक या ग्रुपमध्ये सहभागी असलेल्या सर्व अच्युत गोत्रियासी, माझ्यासमोर बसलेल्या सर्व साधकवृंद अच्युत गोत्रिय परिवाराशी मी प्रवाचक सतीशदादा अमृते आपल्या सर्वांना दंडवत प्रणाम करतो। अमृत प्रवर्तक व्हॉट्सअप नंबर आणि कॉलिंग नंबर आहे 94 052 75 075। आपण श्रीमद भगवत गीता हे निरूपण विवेचन श्रवण करत आहोत। आपण काल बघितलं की ज्याप्रमाणे हा मनुष्य लहान होतो, मोठा होतो आणि म्हातारा होतो, त्याच्यामध्ये बदल होत राहतो, परंतु शरीर मात्र एकच आहे, त्याच्यामध्ये ते बदल झालेला आहे। ज्याप्रमाणे म्हणाले एखादा बाळ तरुण झाला म्हणून कोणी शोक करत नाही, तरुण म्हातारा झाला म्हणून कोणी शोक करत नाही, त्याचप्रमाणे हा जो जीवात्मा आहे एका देहातून दुसऱ्या देहामध्ये जातो, तो गेला म्हणून ज्ञानी कधी शोक करत नाही, कारण की त्यांना माहिती आहे की हा जो ज्ञानी तो जाणतो की आत्मा अमर आहे, याला कधीही मरण नाही आहे। फक्त हा काय करतो, देह बदलतो, शरीर बदलतो, परंतु आत्मा तर त्याला कधी मरण नाही आहे, आत्म्याचा कधी विनाश होत नाही, त्याचा कधी नाश होत नाही आहे। म्हणून तर ज्ञानी कधी मोहग्रस्त होत नाही, अज्ञानी मोहग्रस्त होतो। हा महत्त्वपूर्ण संदर्भ आपण सकाळच्या श्लोकामध्ये आपण बघितला। आता आपण श्लोक क्रमांक 14 पाहणार आहोत की हा जर जन्म आणि मृत्यू ह्या देहाच्या अवस्था आहेत, कारण जिथे जन्म तिथे मृत्यू आहे, कारण जो जन्माला येतो तो मरण पावणार, ही देहाची अवस्था आहे। परंतु म्हणाले त्या देहामध्ये असताना जी सुखदुःख भासू नये याविषयी कोणता उपाय करावा, त्याविषयी आता भगवान गोपालकृष्ण महाराज उपाय सांगतात। आता देह आहेच की आपलं, सुखदुःखे होणारच। सुखदुःख हे कुठे लागले आपल्याला, जेव्हा आपण जन्म घेतला तेव्हाच आपल्यासोबत सुखे दुःखे आपल्यासोबत लागलेली आहे, आणि म्हणून मग त्या सुखदुःखापासून वाचण्यासाठी कोणता उपाय करावा हे भगवान गोपालकृष्ण महाराज सांगतात। काय सांगतात आपण ते बघूया। श्लोक क्रमांक 14 आपण उच्चारण करू। मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्ण सुख दुःखदा आगमापायिनो नित्या स्तं तितिक्षस्व भारत। कोणते म्हणजे कुंती पुत्र अर्जुना, शीतोष्ण सुख दुःखदा म्हणजे थंडे गरम भासविणारे व सुख दुःख देणारे, तू म्हणजे तर मात्रा स्पर्शा म्हणजे इंद्रियांची विषयाशी असलेले संबंध आहेतच, ते आगमापायीनं उत्पन्न होणारे व नाश पावणारे, अनित्य म्हणजे अनित्य आहेत। भारत म्हणजे भरतवंशोत्पन्न अर्जुना, तान म्हणजे ते, त्यांना तितिक्षस्व म्हणजे सहन कर। म्हणजे भगवंत म्हणतात की अर्जुना, थंड गरम हे सुखदुःख हे जे काय आहे हे म्हणाले इंद्रियांच्या विषयाशी असलेले संबंध आहेत। थंड गरम सुख दुःख हे सगळे इंद्रियाच्या संबंधाने आपल्याला सुखदुःख होणारच आहे, परंतु
ते उत्पन्न पण होतात आणि नाश पण पावतात, कारण की ते म्हणाले कसे आहेत, ते अनित्य आहेत. म्हणून तू यांना काय कर, सहन कर. म्हणजे शीत उष्ण सुख दुःख यांचा जो अनुभव होतो, इंद्रियाचा आणि विषयांचा परस्पर संबंध असल्यामुळेच आपल्याला काय जाणवतं, सुखदुःख जाणवतं की नाही. आता सगळं आपण गोडी कशाने घेतो, इंद्रियाने घेतो. या देहाला, एका देहाला दुःख त्याला सुख पण आहे. म्हणजे आता डोळे आहे, डोळ्याने चांगलं पाहिलं की सुख आहे, वाईट पाहिलं की दुःख आहे. जिभेवर आपण कडू ठेवलं की आंबट लागणार, गोड खाल्लं की गोड लागणार. थंड उष्ण सुख दुःख हे काय सांगितले, स्वभाव सांगितले की नाही, स्वभाव मात्रा. शीत उष्ण हे काय सांगितले, आपले स्वभाव इंद्रियाचे. आणि इंद्रियाचा आणि विषयांचा परस्परी संबंध सांगितला. त्यामुळे विषयाचा आणि इंद्रियाशी, त्यांच्या मनाशी, त्यांच्या बुद्धीशी आत्म्याचा संबंध होतो. आता जी सुखदुःख आहे आपल्याला कशामुळे जाणवतात, कशामुळे जाणवतात, इंद्रियामुळे. बरोबर आहे की नाही. आणि म्हणून पूर्वसंचिता ज्याने जशा प्रकारचं कर्म केलं त्या त्या प्रकारचा इंद्रियाशी त्या त्या विषयाचा संबंध येतो, तोपर्यंत राहतोच. कर्मभोग संपला की ते संबंध तुटून जातात. म्हणून ते सहन करणं फार जरुरी असतं. जीव काय करतो, स्वतःच्याच वासनेने कर्म करतो. मग त्याने जसं कर्म केलं तसं फळ त्याला भोगावं लागतंच. आणि म्हणून या देहामध्ये आल्यानंतर तुला जे काही सुखदुःख होईल, थंड गरम जे काही तुला जे आहे ते सगळं तुला सहन करावं लागणार आहे. सुखदुःख ही भ्रम सांगितला, ते काही सत्यस्थिती नाही. पण आपण काय समजलो, त्यालाच पकडून बसलो. आता प्रपंच आहे, तो नाशिवंतच आहे की नाही. ना आपण त्याला काय समजलो, खरा प्रपंच हाच, खरा प्रपंच माझा उद्धार करणार. नाही का. आता हे अद्वैतवादी असतात, ते काय म्हणतात, सगळं ब्रह्मच परिणामलं. सगळं म्हटलं हे प्रपंच सगळं परिणामलेलं आहे, इथं काय प्रपंच म्हणजे स्वतंत्र वस्तू काही नाही आहे म्हणे. ते काय करतात, अद्वैतवादी आत्म्यालाच काय म्हणतात, परमेश्वर मानतात. नाही का. निरेश्वरवादी काय करतात, हे आत्म्यालाच परमेश्वर समजतात की नाही. ते म्हणतात परमेश्वर काही वेगळा नाही, आपला आत्माच परमेश्वर आहे, आपला देह जी आपला आपण देव म्हणतात, ते असं म्हणतात. मग काही काही लोक नाही का, मग ते कोणी महाराजाला देव समजतात, कोण्या बाबाला देव समजतात. आपल्यात तसं आहे का, आपण कोण्या बाबाला देव समजत नाही. बाबाला फक्त आपण नाणी समजतो, मानभाव पंथ. परंतु इतर लोक संप्रदायामध्ये कसं आहे, जेवाला देव समजायचा, आत्म्याची उपासना करायची. आता नाही का, त्या कृतयुगामध्ये काय करायची, आत्म्याची उपासना करायची. म्हणजे आत्माच म्हणजे संलग्न, त्याची उपासना करायची म्हणजे आपल्याला प्राप्ती होईल. पण काय होणार आहे का त्यांनी, ईश्वर नाही होणार, सांगितला. आणि म्हणून भगवद्गीतेमध्ये स्पष्ट सांगतात की नित्यानित्य जी वस्तू आहे, नित्य म्हणजे परमेश्वर, अनित्य म्हणजे प्रपंच. या ठिकाणी प्रपंच फक्त केवळ भास सांगितला. प्रपंच कसा आहे म्हटले, मृगजळाप्रमाणे आहे. आपण किती त्याच्या पाठीमागे पळा, किती सुख शोधण्याचा प्रयत्न करा, पण काय आहे का, भेटेल का, नाही का. ते हरणाला काय वाटतं, मृगजळ म्हणजे जे बघ उन्हाळ्यामध्ये लाटा असतात गरमीच्या, त्याला काय वाटतं हे पाणीच आहे. आणि मग हरण पळत राहतं, ते काय पाणी असतं का, नाही. तसं हा मनुष्य, हे प्रपंचच माझं सर्वस्व आहे असं समजून या प्रपंचाच्या पाठीमागे लागलेला आहे, त्याच्या पाठीमागे पळतो आहे. म्हणून भगवंत म्हणतात की ही सगळी कल्पना मिथ्यत्ववादी आहे, देवाला ती मान्यच नाही आहे. हे लोक काय म्हणतात, सगळं प्रपंच ब्रह्मच परिणामलं, झाड ब्रह्मच आहे, कुत्रं ब्रह्मच आहे, गाढव ब्रह्मच आहे म्हणतात, सगळीकडे ब्रह्म आहे म्हणतात, हो की नाही. सगळीकडे ब्रह्म विस्तारलेलं आहे म्हणतात. तर नाही का बघा, त्या कुत्र्याला हे लोक खंडोबा म्हणतात, त्याच्यात ब्रह्म आहे म्हणतात. कशामध्ये, तर कुत्र्यामध्ये कुठे खंडोबा आहे काय. लोकांच्या अज्ञान कल्पना अशा
परंपरेने पुढे आल्या आणि म्हणून आता ते वाणीर असतं बघा, त्याला म्हणतात हनुमानाचा अवतार आहे म्हणतात की नाही? अज्ञान कल्पना आहे लोकांची. परंतु ते हनुमान तर माकड जीवच आहे, नाही एक तो कुठला हनुमान तिथे आला? हनुमान ही देवता आहे स्वतंत्र. आणि म्हणून अशा ज्या काही चुकीच्या कल्पना या जीवाकडे लागल्या आहेत हे त्याचं काय सांगितलं? अज्ञानत्व सांगितलेलं आहे. आणि म्हणून या देहाच्या संबंधाने सुखदुःख जरी प्राप्त झाली तरी तू काय कर म्हटलं, काय सांगतात भगवंत? साधकाने ती या जीवाने सहन केली पाहिजे. कारण की सगळी गोडी आपण कशाने घेतो? इंद्रियाने घेतो. मग इंद्रियालाच काय होईल? सुख बी होईल, दुःख पण होणार आहे. आता आपली पाठ आहे, कोणी झापड मारली तर काय होईल? इंद्रिय आपले दुःखवले जातील. पण त्याच पाठीवर कोणी मायेचा स्पर्श केला तर ती इंद्रिय सुखावली. आपण वस्तू एकच आहे की नाही? सुख आणि दुःख एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. आणि म्हणून इंद्रियाच्या संबंधाने जे काही सुखदुःख होतात ती सुखदुःख म्हणतात की जीवाने आपल्या स्वतंत्र्याने जोडलेली असतात. आता आपण एखादं चांगलं काम केलं, आता आपला हात आहे, बरोबर आहे, इंद्रिय आपला हात. आपण या हाताने कुणाला तरी भोजन दिलं, कुणाला तरी पाणी दिलं तर काय लागेल? त्याचं सुख लागेल की नाही? म्हणजे गोमटं लागेल. आणि याच हाताने आपण कुणाला मारलं, कोणाचा खून केला तर काय झालं? आपण या हाताने पाप जोडून घेतलं. किंवा आपले पाय आहेत, या पायाने आपण देवाची चर्या केली, म्हणजे देवासाठी, देव शोधण्यासाठी आटन विजन केलं. आटन म्हणजे फिरणे, विजन म्हणजे स्मरण करणे एका जागी बसून. पण याच पायाने जर आम्ही लाथा मारल्या तर काय होईल? अनिष्टच होणार आहे की नाही? म्हणून या भगवंत सांगतात की या जीवाकडे जे काही इंद्रिय आहेत ही इंद्रिय विषयाचे संबंध सांगितला. जर इंद्रियांना जर गोडी नसती तर आपलं मन विषयाकडे गेलं असतं का? याला सगळं कंट्रोल, हेड कोण आहे? आपलं मन. मन सांगतं मला ही गोष्ट आता पाहिजे, मग ते मन बुद्धीला सांगतं, मग बुद्धी मग इंद्रियांना चेष्टकत्व करते, म्हणजे सांगते. आणि म्हणून काय करायचं आणि काय नाही करायचं याची स्वतंत्री जीवाकडे आहे. जीव म्हणाले जशा प्रकारचे कर्म करतो तशाच प्रकारचा म्हटले इंद्रियाच्या संबंधाने कर्मभोग त्याला भोगावा लागतो. आमचे स्वामी पण सांगतात की नाही, जिव्हा इंद्रिय धरली या सकळ इंद्रिय धरली होती. जर तुमची जीभ जर कंट्रोलमध्ये असेल तर तुम्ही सगळ्या इंद्रियावर संयम मिळवू शकता. आपली चोचले कुठे? फक्त जिभेचा शेंडा, सगळी जीभ नाही, फक्त काय? जिभेचं शेंडा आपल्याला मागतो, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. कोण मागतं आपल्याला? सगळं जीभ मागत असते, हो की नाही? आपलं नको त्या गोष्टींच्या पाठीमागे धावत सुटतं. आणि मनुष्य कसं आहे म्हटले, मृगजळाप्रमाणे विषयाच्या पाठीमागे लागलेला आहे. पण त्याचा काही विषय पूर्ण होतो का? त्याचं काही समाधान होतं का? होत नाही. कारण जेवढं इंद्रियांना तुम्ही देसाल तेवढी वासना काय होणार? माणसाची 10 पट वाढणारी असते. आणि म्हणून इंद्रियाच्या संबंधाने सुखदुःख तुला होणारच आहे, परंतु ती होऊ नये यासाठी काय कर म्हटले? ते इंद्रियांना संयमित कर. जरी तुला काही सुखदुःख, थंड गरम काही तुला त्रास झाला तरी काय कर म्हणतात भगवंत? हे तुम्ही सहन करायला शिकले पाहिजे, तरच काय होईल म्हणाले? तुम्ही स्थिर राहाल आणि कुठल्याही प्रकारचं वाईट कर्म या जीवाने करू नये, हे सुद्धा भगवंताने या श्लोकामध्ये आज्ञा केलेली आहे. मग जन्ममृत्यू त्यांनी सांगितला की, परंतु जन्ममृत्यू जन्माला आल्यानंतर हे सुखदुःखे भासू नये त्याविषयी भगवंताने श्लोकामध्ये काय सांगितलं उपाय? की बाबा रे, तुला जे काही तुला सुखदुःख जे काही प्राप्त होतं हे सगळं तू सहन करायला शिका, तरच तुम्हाला काहीतरी त्याचा काय होईल म्हटले, तुम्ही काय प्राप्त करू शकाल. आता आपल्याला एखादं कार फार पडून दुःख झालं, आपण सहन करता आलं पाहिजे की नाही? आपण लगेच देहावर कंटाळतो,
काही मना वेगळं झालं की लोक आत्महत्या करतात, काही मनाविरुद्ध झालं की लोक फाशी घेतात, कोणाचा काय प्रेमभंग झाला, आपणच का आजकाल मुलं मुली पाहतो प्रेमात वेडे होतात आणि काहीतरी विष पितात, संपूर्ण घेतात. शेतकरी म्हणतो मला भाव नाही, लगेच फाशी घेतो, डायरेक्ट घेतो की नाही, मला भावच पिकला नाही म्हणतो, किंवा सगळं पावसाने वाहून गेलं म्हणतो. अरे बाबा, तू प्रपंचामध्ये आल्यानंतर तुला सुखदुःख राहणार तुझ्यासोबत, फक्त ते संयमाने सहन कर. मग तुझ्या मनाविरुद्ध सगळं झालं म्हणजे लगेच तू काय टोकाला जाणार का? सगळ्याच गोष्टी का तुमच्या मनाविरुद्ध सारख्या होणार आहेत का? नाही, कधी तुमच्या मनाविरुद्ध पण होईल. पण जे देवाने दिलं ते मात्र देवाने दिलंय का हे आपले सगळे भोग आहेत. आपण सगळा टंबळ सोबत घेऊन आलो, पाठीमागं जोडलेत काही भोग. आपण म्हणतो बापरे, या देहामध्ये आलो तर देवाने काही सुखच दिलं नाही. देवाचा काय संबंध नाही त्याच्यामध्ये. देवाचं काय, आपण सोबत ही सगळी शिदोरी जोडली ना सगळं. आपण सगळा कचरा गोळा करून घेऊन आलो या देहामध्ये. मागं निस्तारा केला नाही, आता निस्तारा करावा लागेल इथे. आणि म्हणून फक्त त्याच्यामध्ये संयम ठेवायला सांगितलं ना. संयम कोण ठेवतो म्हणाले? साधक म्हणजे ज्ञानी. तो म्हणतो मला शीतही सारखंच, मला उष्णही सारखं. शीत भेटलं शीत, गरम भेटलं गरम, सुख भेटलं सुख, दुःख भेटलं दुःख. ज्या स्थितीमध्ये देवाने ठेवलं तो म्हणतो देवा तेरा सुख भी कबूल, तेरा दुःख भी कबूल. तू ज्यामध्ये ठेवलं ते सगळं मला कबूल आहे. आणि कोण करतो असं? ज्ञानाचे लक्षण सांगितले बरं का. हे कोण मानतं सगळं? हे ज्ञानी. पण जो अज्ञानी आहे तो विषय पदार्थांच्या पाठीमागे लागतो. ज्ञानी कधी पदार्थांच्या पाठीमागे लागत नाही. जो मागे लागला तो ज्ञानी म्हटला जातो का? नाही. जर का कोणी पदार्थाच्या पाठीमागे लागला, आपल्यातला एखादा साधक आहे उदाहरणार्थ, त्याला भिक्षेमध्ये आज एखादा गोड पदार्थ भेटला, तर उद्या काय करेल तोच पदार्थ मला भेटावा त्यासाठी काय करतो? तो प्रयत्न करतो. पण कोण करेल? आहे साधू, पण त्याच्याकडे पूर्ण ज्ञान नाही आहे. पण एखादा दृढवंत ज्ञानी आहे, तो काय म्हणेल? भिक्षेमध्ये गोड पदार्थ आला, खाऊन घ्या, उद्याच्या पाठीमागे काही लागायचं नाही. दैवदत्त आला, भेटला, ग्रहण केला, उद्या तो अपेक्षा करेल का मला त्याच घरी गोड पदार्थ, त्याच घरी मी गेलं पाहिजे? का तर जर का तुम्ही पदार्थाच्या पाठीमागे लागले, धर्म आपल्याकडून होणारा नाही. तसा प्रपंचामधला जो अनुयायी आहे, जो उपदेशी वर्ग आहे, तो जर निस्ता विषयामध्ये रममान झाला, आता प्रपंच तो त्याला केलाच पाहिजे, परंतु तो म्हणून सदा सर्व काळ मी विषयामध्येच रममान होतो, विषयच करत बसतो, मी प्रपंचच करत बसतो, देव भेटेल का त्याला? नाही. त्याने विचार केला पाहिजे की बाबा हे देह फक्त एकदाच आहे आणि आता ही आपल्याला संधी आहे. प्रपंच करता करता परमार्थ आपल्याला करता आला पाहिजे आणि एक दिवस प्रपंच सोडून पूर्ण परमार्थाकडे जाता आलं पाहिजे. हा कोण जाऊ शकतो? फक्त ज्ञानी जाऊ शकतो. आणि म्हणून जो ज्ञानी आहे तो शीत उष्ण सुखदुःखेला समान मानतो. भगवंत सांगतात की हे अर्जुना, तुला सुखदुःखे होणार, पण तू काय कर म्हटले? या देहाच्या संबंधाने सुखदुःख तुला चुकणारे नाहीत, पण जरी तुला झाले तरी काय कर म्हटले? तू सहन करायला शिक. अशा प्रकारची आज्ञा भगवंताने अर्जुनाला निमित्त करून या श्लोकामध्ये केलेली आहे. आणि म्हणून सुखदुःखे जो सहन करतो तोच भगवंत प्राप्त करू शकतो असं देवाच्या ठिकाणी म्हणायचं आहे. म्हणून आपण पुनश्च एकदा श्लोक उच्चारण करूया. मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्ण सुख दुःखदा आगमापायनो नित्या स्तं स्थितिक्षस्व भारत, स्तं स्थितिक्षस्व भारत. जय श्री कृष्ण. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम.